आई जिजाऊ सांगू लागल्या, शिवबाला भारत भूमीच्या केवळ भूमीच नव्हे, मराठ्यांचा स्वाभिमानही होता लहान. ही वेदना करीत होती बाल शिवबाला देशे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वीर मावळ्यांना गोळा करून शिवबाने चेतवला त्यांच्या मनात मराठी अस्मितेचा अहंकार आणि केला एक अद्भुत संकल्प, अन्यायाविरुद्ध लढा. मी शिवाजी शहाजी भोसले जिजाऊंची आणि मराठी मातीची शपथ घेतो. यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळवेलच मिळवेल. आमचा संकल्प आहे स्वराज्य आणि केवळ स्वराज्य. हाती तलवार, अश्वस्वार व एक घोडे 15 जणी होती शक्ती अपार. करून चढाई तोडण्यावर हिंदवी स्वराज्याचे बांधले तोरण, नाव ठेवले प्रचंड. शिवाजी महाराजांचा हा विजय रोखण्यासाठी आदिलशहाचा सेनापती अफजल खान प्रतापगडावर पोहोचला. अफजल खानाने कप्ताने शिवाच्या पाठीवर मारले, परंतु राजांच्या चिलखताने तो वार उलटचे भोग लागले. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुढे आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची गोळी काढली. या दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगा सोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना घेऊन औरंगजेब रोखू शकती ना भिंती ना धार. महाराजांनी चतुराईने केला इथून तो वार आग्र्याहून सुटका झाला. सामने लाइट भी दिख रहा है कोना में. आणि यानंतर महाराजांची शक्ती जागृत झाली. राजातून पळून लावला अवधा बदल आणि भावळ्या रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. वैद्यचे लाडके शिवबाराचे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची ख्याती सर्व दिशांना पसरत होती, भरत होती. त्याच्या तेजाचा सूर्य भारताच्या नवांगणात तळपत होता. 1680 हिंदवी स्वराज्याचा हा तळपता तारा अस्तमान. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला, परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहे आणि नंतर काळ त्यांचं हे स्थान आढळतं.